नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील लयबद्ध मांडणी या घटकातील अंकांचा वापर उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। लयबद्ध मांडणी एखाद्या विशिष्ट गटाच्या मांडणीत वस्तूंचा एकच समूह पुन्हा पुन्हा विशिष्ट मांडणे येत असेल तर या मांडणीला मांडणी असं म्हणतात। या मांडणीत 3, 4 किंवा 5 अक्षरे, चिन्हे किंवा अंक यांचे गट क्रमाने येत असतात। अंकांची लयबद्ध मांडणी अंकांची लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारात वेगवेगळ्या प्रकारे अंकांची मांडणी केलेली असते। काही वेळेस अंकांचा क्रम बदलून किंवा अंकांचा गट तयार करून पुन्हा पुन्हा तो गट मांडणे अशा पद्धतीने मालिका तयार केलेल्या जातात। या मालिकेतील काही अंक गाडलेले असतात। या अंकांचा क्रम ओळखून किंवा त्यातील वैशिष्ट्ये ओळखून गाडलेल्या जागी येणारे अंक निश्चित करून रिकाम्या जागी ते अंक भरावयाचे असतात। अशा प्रकारे अंकांची लयबद्ध मांडणी करावी लागते। ही लयबद्ध मांडणी पुन्हा पुन्हा अंक मालिकेत येते, म्हणून त्यांचा योग्य क्रम लक्षात घेऊन रिकाम्या जागी येणारा अंक निवडावा लागतो। यामध्ये अचूक व विशिष्ट पद्धतीने निरीक्षण करण्याची सवय आत्मसात करावी लागते। याची वैशिष्ट्ये: लयबद्ध मांडणीच्या अंकांचा वापर या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारे अंकांच्या मांडणीचा समावेश असलेल्या मालिकेवर प्रश्न विचारले जातात। लयबद्ध मांडणीच्या अंकांचा वापर या प्रकारात अंकांची वेगवेगळ्या प्रकारे काही विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते। त्यातील मांडणीचा क्रम ओळखून रिकाम्या जागी योग्य अंक भरावे लागतात। या प्रकारात काही अंकांचे गट पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने येतात, म्हणून याला लयबद्ध मांडणी असं म्हणतात। या प्रकारच्या उदाहरणात अंकांचा क्रम किंवा गट वेगवेगळा असला तरीसुद्धा त्यांच्यात एक लय असते। त्यामुळे अंकांचे गट किती होऊ शकतील याचं निरीक्षण करून रिकाम्या जागी येणारे अंक आपल्याला शोधावे लागतात। उदाहरण: खाली दिलेल्या अंकांच्या लयबद्ध मालिकेत रिकाम्या जागी क्रमशः येणारे अंक शोधा। आता या ठिकाणी एक मालिका दिलेली आहे आणि काही अंक रिक्त आहेत। या उदाहरणात दिलेल्या अंकांच्या मालिकेत 2 हा अंक 2 वेळा, 3 हा अंक 3 वेळा, तर 4 हा अंक 4 वेळा आणि 5 हा अंक 5 वेळा अशी अंकांची मालिका दिलेली दिसत आहे। आणि म्हणून या ठिकाणी अंकांची मालिका तयार करताना 2, 3, 4, 5 हे अंक विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा आलेले आहेत। आणि म्हणून या ठिकाणी उत्तरांच्या पर्यायापैकी तिसरा पर्याय जो आहे तो योग्य पर्याय असून त्यातील अंक रिकाम्या जागी भरल्यास या पद्धतीची ही अंकांची मालिका जी आहे ती आपल्याला मिळेल। 2, 2, 3, 3, 3, 4, 4, 4, 4, 5, 5, 5, 5, 5 अशा पद्धतीने विशिष्ट क्रम किंवा विशिष्ट लय त्या ठिकाणी त्या मालिकेमध्ये आपल्याला दिसून येईल। उदाहरण 2: खाली दिलेल्या अंकांच्या लयबद्ध मालिकेत रिकाम्या जागी क्रमशः येणारे अंक शोधा। या ठिकाणी दिलेल्या अंकांच्या मालिकेत 3-3 अंकांचे गट करून ते चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 2, 3, 4 या पद्धतीने 3-3 अंकांचे गट हे चढत्या क्रमाने लिहिलेले दिसतात। त्या ठिकाणी पहिल्या गटात 2, 3, 4, दुसऱ्या गटात 7, 8, 9, तिसऱ्या गटात 1, 2, 3, चौथ्या गटात 5, 6, 7 दिलेलेच आहेत आणि शेवटच्या गटात 4, 5, 6 असा गट तो त्या ठिकाणी तयार होईल। या पद्धतीने ही अंकांची एक लयबद्ध मालिका 2, 3, 4, 7, 8, 9, 1, 2, 3, 5, 6, 7, 4, 5, 6 अशी तयार होईल। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय असेल। अशा पद्धतीने अंकांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करून लयबद्ध मालिका त्याची आपल्याला पूर्ण करावी लागते।